नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू। आर्थिक परिस्थिती आणि आजारामुळे आत्महत्येचा प्राथमिक अंदाज। आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक आजारामुळे आत्महत्येचा प्राथमिक अंदाज। शवविच्छेदनानंतर स्पष्ट कारण समोर येणार, पोलीस अधीक्षकांची माहिती। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 25 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे। 22 वर्षीय बजरंग लखे, 25 वर्षीय उमेश लखे या दोन्ही भावांनी मुगुडजवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे। तर त्यांच्या आई वडील रमेश लखे, राधाबाई लखे या दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात आढळले। सकाळच्या 7-7:30च्या दरम्यान असं समजलं की मृतावस्थेमध्ये पती दिसले आणि त्याच्यानंतर मुलाचा फोन लावल्याच्या नंतर त्यांचा फोन जात नव्हता। मग त्याच्यानंतर ते एकदा 8:30 वाजता असं पता लागलं की मुगट रेल्वे स्टेशनला ते दोन्ही मृतावस्थेमध्ये भेटले। आत्महत्या केला काहीच माहिती नाही, काय वाटते? काहीच वाटणार आम्हाला, शंका काहीच वाटणार काही आम्हाला काय भान नव्हताच कुठं काही। त्याला आम्ही नेऊन दवाखान्यात होता की एक बार वालचं ऑपरेशन झालं आणि स्वतः पट्टी करून चौघानं स्वतःला केलं आम्ही त्याला। ते काय म्हणणार त्याचे पैसे मागा नाही, कोणी काहीच नाही। आजची 9-20 गोष्ट होईल, समजा समाधानी आहे आम्हाला। ते पोरं चांगले खायचे, कामही करायचे, पोरं बी चांगला समाधान समजायचं केलं आम्ही समाधान, ते समाधान, कोणतं शेक नाही कोणावर। लखे कुटुंबातील 2 सख्या भावांनी मुगडजवळ रेल्वे मार्गावर आपला जीव गमावल्याची माहिती आहे, तर त्यांच्या आईवडिलांचे मृतदेह घरात आढळलेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। प्राथमिक माहितीनुसार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती, तसेच कुटुंब प्रमुखांच्या आरोग्याशी संबंधित अडचणी असल्याचंही समोर आलंय। प्राथमिक तपासानुसार आत्महत्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। त्यामध्ये प्रथमदृष्ट्या असा दिसतो, मी घरी पण व्हिजिट केला, सर्व ऑफिसर फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि आसपास विचारल्यानंतर असा दिसतो एक प्रथमदृष्ट्या की थोडंफार आर्थिक परिस्थिती जास्त चांगली नाही। मातीचं घर आहे आणि खूप जास्त 25x50 ते छोटासा एक घर आहे आणि काही शेती आहे, पण करणेवाला थोडासा त्यामध्ये जास्त नाही। तसेच जे वडील होता, वडील जवळपास 25-30 वर्षापासून त्यांच्या आजारी पण आहे। हार्टच्या बायपास सर्जरी जवळपास 30 वर्ष पूर्वीच झाला होता आणि काही महिन्यापूर्वी सुद्धा काबे हॉस्पिटल असं सांगत आहे लोक, तिथे पण ॲडमिट होता। तो एकंदरीत फिजिकल आणि फायनान्शियल सिच्युएशन खूप चांगला नव्हता। हा एक पार्श्वभूमी दिसतो, पण आज काय झालेलं आहे ते पोस्टमॉर्टम आणि आमचे अजून तपासमध्ये थोडा जास्त क्लिअरिटी येईल। आर्थिक अडचणी आणि शारीरिक आजार हे कारण असण्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे। हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा हे पुढील चौकशी अंती समोर येईल। यशपाल भोसले, LS मराठी, नांदेड।